तर काही असे गुड्स असतात आउटवर्ड सप्लाय करताना जर टॅक्स कलेक्ट होत असेल तर इनवर्ड सप्लायर जो टॅक्स असेल त्याचं क्रेडिट मिळतं. पण जर आउटवर्ड सप्लायमध्ये टॅक्स येत नसेल तर इनवर्ड सप्लायमध्ये तुम्ही काही इनपुट्स वापरले असतील. सपोज एक मॅन्युफॅक्चरर आहे, तो काही मॅन्युफॅक्चरिंग करतो आणि त्याचे कंटेंट जे आहेत त्याच्यावरती टॅक्स लागतो. पण तो जे प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करतो ते एक प्रॉडक्ट जे आहे ते एक्झॅम्प्ट आहे आणि दुसरं प्रॉडक्ट जे आहे ते टॅक्सेबल आहे. जर टॅक्सेबल प्रॉडक्ट आहे त्याच्यासाठी जे इनपुट्स यूज केलेत त्या इनपुटचाच त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार. जे एक्झाम सप्लाय करता त्याने जे इनपुट यूज केलेत त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट त्याला मिळत नाही. किंवा दुसरं अशी परिस्थिती आहे जिथे गुड्स यूज केलेत बिझनेस पर्पज, काही समजा लॅपटॉप घेतला आणि तो जो पर्सन आहे रजिस्टर्ड पर्सन तो लॅपटॉप यूज करतो बिझनेस करता पण ॲज वेल ॲज पर्सनल यूज करता पण, मग त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट पूर्ण मिळणार नाही. मग त्याला अपॉर्च्युनिमेंट करायला लागेल, त्या क्रेडिट्सचं अपॉर्च्युनिमेंट करायला लागेल. दोन भाग पडतील क्रेडिटचे. तुम्ही पर्सनल करता किती वापरता, सपोज 50% वापरतो आहे पर्सनल कामं करता, 50% वापरतो आहे बिझनेस करता, तर तुम्ही 50% क्रेडिट्स तुम्हाला अलाउड होईल. बाकी 50% क्रेडिट जो आहे त्याचे क्रेडिट मिळणार नाही, त्याचं क्रेडिट घेता येणार नाही. मग ते सेक्शन जे आहेत ते 1, 2, 3, 4 जे आहेत सबसेक्शन ते त्याचे आहेत. आणि 5वं जे क्रेडिट मिळणारच नाही, क्रेडिट ब्लॉक आहे. ते काही असे ट्रान्झॅक्शन आहेत ज्यामध्ये क्रेडिट मिळत नाही. ॲक्च्युली GSTचं सगळ्यात मुख्य बेनिफिट काय होता की तुम्हाला कुठल्याही लेवलला मॅन्युफॅक्चरर असो, डिस्ट्रीब्युटर असो, सर्व्हिस प्रोव्हायडर असो, सगळ्यांना क्रेडिट मिळणार, कुठल्याही लेवलला क्रेडिट पूर्ण मिळणार. पण काही असे फ्यू ट्रान्झॅक्शन्स आहेत ज्याचं क्रेडिट ब्लॉक केलं आहे. सेक्शन 17 सबसेक्शन 5मध्ये क्रेडिट ब्लॉक केलं आहे. म्हणजे टॅक्सेबल पर्सन जो आहे तो इलिजिबल नसेल ते क्रेडिट घेण्याकरता. सबसेक्शन 5मध्ये बघा, आता इथे तुम्ही जर ॲक्ट ओपन करून बघाल तर तुम्हाला या प्रकारे प्रोव्हिजन मिळेल. नॉर्थवेस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन सेक्शन 16(1) and 18(1) इनपुट टॅक्स क्रेडिट input tax credit shall not be available in respect of the following, namely इनपुट टॅक्स क्रेडिट उपलब्ध नसेल, इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही हे दिलेलं आहे. मग यामध्ये बघा आता 5मध्ये ए आहे, AB आणि मग पुढे बी. ॲक्च्युली हे जेव्हा लॉ डिझाईन केला होता त्यावेळेस अशा प्रकारचे प्रोव्हिजन नव्हती, त्यामुळे पुढे नंतर अमेंडमेंट केल्यामुळे मला दिसतं की इकडे ए नंतर AA आहे, AA च्या पुढे मग AB आहे आणि मग पुढे कंटिन्यू आहे B, C कंटिन्यू आहे. आता बघा हे सगळं जे दिलं इकडे कुठल्या प्रकारचा सप्लाय आहे हे बघा. इथे एमध्ये मोटर व्हेकल फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ पर्सन्स हॅविंग अप्रूव्ड सिटिंग कॅपॅसिटी ऑफ नॉट मोर दॅन 13 persons including the driver एक्सेप्ट. आता बघा एक मोटर व्हेकलबद्दल आहे, दुसरं AA मध्ये वेजल्सबद्दल आहे आणि एअरक्राफ्टबद्दल आहे. मोटर व्हेकल रोड ट्रान्सपोर्ट आहे, वेजल्स वॉटर ट्रान्सपोर्ट आहे आणि एअरक्राफ्ट एअर ट्रान्सपोर्ट आहे. मोटर व्हेकलचं क्रेडिट मिळणार नाही, वेजल्सचं क्रेडिट मिळणार नाही आणि एअरक्राफ्टचं क्रेडिट मिळणार नाही. पण मोटर व्हेकल कुठल्या प्रकारची, अशी मोटर व्हेकल ज्याच्यामध्ये 13 पर्सन बसतात, त्याच्याहून जास्त कॅपॅसिटी जर का
मोटर व्हेकल असेल म्हणजे बस वगैरे असेल, मिनी बस असेल, ज्यामध्ये 15-18 लोकं बसतात, 20 लोकं बसतात किंवा आणखीन जास्त, त्याचं क्रेडिट ब्लॉक नाही आहे. म्हणजे एखादी कंपनी, एखादी फॅक्टरी आहे, तर त्यांच्या एम्प्लॉईजला घेऊन येण्याकरता त्यांच्या घरापासून आणि त्यांना परत घरापर्यंत सोडण्यापर्यंत जर का बस प्रोव्हाइड करत असतील तर त्याचं क्रेडिट त्यांना मिळेल. पण मोटर व्हेकल आहेत अशा प्रकारच्या ज्यामध्ये 13 ड्रायव्हर सकट 13पेक्षा कमी लोकं किंवा 13पर्यंत लोकं ड्रायव्हर इन्क्लुडिंग जर सिटिंग कॅपॅसिटी तेवढी असेल तर अशा मोटर व्हेकलचं क्रेडिट मिळणार नाही. जे खाली एक्सेप्शन आहे हे नंतर बघतो मी, ठीक आहे, नंतर सांगतो तुम्हाला. पुढे वेजल्स किंवा एअरक्राफ्ट याच्यामध्ये पण एक्सेप्शन आहे. आणि मग ते जे व्हेकल्स आहेत मोटर व्हेकल, वेजल्स किंवा आणि एअरक्राफ्ट, त्याच्यामध्ये जनरल इन्शुरन्स, सर्व्हिसिंग, रिपेअर, जर का ते मोटर व्हेकल, एअरक्राफ्ट आणि वेजल्स यांचे जर क्रेडिट मिळत नसेल मग त्याचा रिपेअरिंग, त्याचा इन्शुरन्स याचे क्रेडिट मिळणार नाही. आता हे थोडं मी एकत्रितपणे मांडलं आहे, मग कशा प्रकारे मांडलं आहे हे सगळं एकत्रितपणे घेतलं आहे की क्रेडिट ब्लॉक कसलं आहे. आणि कारण पुढे कसं आहे, पुढे एक्सेप्शन आहे. एक्सेप्शनमध्ये क्रेडिट अवेलेबल पण दिलेलं आहे. जर तुम्ही बघाल इकडे तर याच्यामध्ये एक्सेप्ट म्हटले, मोटर व्हेकलचं क्रेडिट मिळणार नाही म्हटलं. आणि वेन दे आर यूज फॉर मेकिंग द फॉलोइंग टॅक्सेबल सप्लाईज. जर एखादा डीलर आहे, एखादा डिस्ट्रीब्युटर आहे जो मोटर व्हेकल विकतो, मग तो मॅन्युफॅक्चरिंग कंपनीकडनं मोटर व्हेकल घेणार, तेव्हा टॅक्स पे करून घेणार, त्यानंतर पुढे तो हे एखाद्या पर्सनला विकणार. त्याचा हा बिझनेस आहे. फर्दर सप्लाय ऑफ सच मोटर व्हेकल हा बिझनेस आहे, मग त्याला क्रेडिट मिळेल. दुसरं ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर्स. एखादी अशा प्रकारचा बिझनेस आहे की जे ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर करता घेतात. जसे एखादी कंपनी आहे ज्यांच्याकडे ओला किंवा उबेर आहे, तसं समजा एखाद्या लोकल ट्रान्सपोर्टचा बिझनेस करणारा एखादा व्यक्ती आहे आणि त्याच्याकडे काय गाड्या आहेत 4-5, 10-12, 20-25 गाड्या असतील, तर त्याला क्रेडिट मिळेल. कारण तो पॅसेंजर ट्रान्सपोर्ट करण्याकरता ती गाडी घेतो आणि ज्यावेळेस तो पॅसेंजरना घेऊन जातो कुठे त्यांच्याकडनं GST कलेक्ट करतो. त्याचा बिझनेसच तो आहे. पण एखादी कंपनी आहे, विमानाचा ब्लॉक कोणाला आहे, पॅसेंजरच जाणार ना. एखादी कंपनी आहे, त्यांचे डायरेक्टर, त्यांचे मुख्य अधिकारी आहेत, त्यांच्या घरात जर एखाद्या कंपनीने अशा प्रकारे 4 व्हीलर घेतली आणि ज्याच्यामध्ये सिटिंग कॅपॅसिटी अप टू 13% आहे, तर तशा गाडीचं क्रेडिट त्यांना मिळणार नाही. पण ट्रान्सपोर्टेशन हा बिझनेसच आहे आणि तो बिझनेस करण्याकरता जर का मोटर व्हेकल परचेस केली आणि त्याची मग कॅपॅसिटी 13पेक्षा कमी असो, 4 जणांची गाडी असो, 5 जणांची गाडी असो इन्क्लुडिंग ड्रायव्हर, तर त्याचं क्रेडिट मिळेल. किंवा आपण बघतो की काय लोक ट्रेनिंग देतात, शिकवतात गाडी चालवायला, त्यांच्याकडे ज्या गाड्या असतील, ट्रेनिंग स्कूल आहे मोटर व्हेकलचं, त्यांना इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल. बघा आता इकडे मोटर व्हेकल ब्लॉक क्रेडिट कसलं आहे, मोटर व्हेकल्स फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ पर्सन्स. motor vehicles of transportation of persons having approved seating capacity of less than 13 persons, less than or equal to 13% असेल, ड्रायव्हर इन्क्लूड करून 13% असतील, तर मग त्याचं क्रेडिट मिळणार नाही. जे क्रेडिट अवेलेबल नाही आहे त्याचं क्रेडिट ब्लॉक आहे. इन्क्लुडिंग लिझिंग, रेंटिंग और हायरिंग ऑफ मोटर व्हेकल्स. ते मोटर व्हेकल परचेस केलं आहे किंवा लीजवर घेतलं आहे किंवा रेंटवरती घेतलं आहे, हायरिंग ऑफ मोटर व्हेकल कुठल्याही परिस्थितीमध्ये असं मोटर व्हेकल आहे ज्याची सिटिंग कॅपॅसिटी इन्क्लुडिंग ड्रायव्हर 13% आहे, ती विकत घ्या किंवा भाड्याने घ्या, त्याचं क्रेडिट मिळणार नाही. आणि ITC अवेलेबल केव्हा असेल, वेन सच मोटर व्हेकल आर यूज फॉर फर्दर, एक फर्दर सप्लाय ऑफ सच व्हेकल, और दुसरं ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर्स, और तिसरं imparting training on driving of such motor vehicle.
आता हे जे बिझनेस आहेत जे फर्दर सप्लाय करतात म्हणजे ते विक्रेते आहेत, मोटर व्हेकलचे विक्रेते आहेत. ते एकाकडनं घेतील, दुसरा तो विकत घेईल, तिसऱ्याला विकेल, म्हणजे तो बिझनेस आहे. ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर हा बिझनेस आहे. एखादी टूर किंवा ट्रॅव्हल्स कंपनी आहे, ते लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला घेऊन जातात. मग त्यांना स्वतःची गाडी जर पाहिजे असेल तर त्यांना इनपुट टॅक्स क्रेडिट अवेलेबल आहे. ते ज्या पॅसेंजरकडनं फेअर घेतील त्यावर ते टॅक्स कलेक्ट करतील, त्यामुळे त्यांना इनपुट टॅक्स क्रेडिट अवेलेबल आहे. ट्रेनिंग करता व्हेकल घेतला असेल मग इथे सिटिंग कॅपॅसिटी हा मुद्दा येणार नाही. ब्लॉक कोणाला आहे, मी सगळे पॉईंट पुन्हा रिपीट केले. ब्लॉक कोणाला आहे, मोटर व्हेकलचं जर का सिटिंग कॅपॅसिटी अप टू 13% असेल इन्क्लुडिंग ड्रायव्हर, तर ह्याचं क्रेडिट मिळणार नाही कोणाला, एखाद्या कंपनीने त्यांच्या कंपनीच्या एम्प्लॉईज करता किंवा मॅनेजर, डायरेक्टर अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना कुठे जायला लागतं, त्याकरता जर गाडी घेतली असेल आणि त्याची सिटिंग कॅपॅसिटी जर का 13पर्यंत असेल किंवा त्यापेक्षा कमी असेल तर अशा मोटर व्हेकलचं इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही. जर ती गाडी विकत घेतली असेल, ती गाडी रेंटवरती घेतली असेल, ती गाडी लीजवरती घेतली असेल, कुठल्याही प्रकारे मोटर व्हेकलवरती जो टॅक्स दिला गेला आहे त्याची सिटिंग कॅपॅसिटी अप टू 13 पॅसेंजर आहे इन्क्लुडिंग ड्रायव्हर, त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नाही. आणि मग त्या गाडीचं सर्व्हिसेस ऑफ जनरल इन्शुरन्स, सर्व्हिसिंग, रिपेअर, मेंटेनन्स ऑफ अफोरसेड मोटर व्हेकल्स हे मिळणार नाही. जर त्याचं क्रेडिट मिळत नाही, विकत घ्या, भाड्याने घ्या, मग त्याचा इन्शुरन्स काढला जातो, त्याच्यावर टॅक्स दिला जातो, किंवा रिपेअर मेंटेनन्स केला जाईल त्यावर टॅक्स दिला जाईल, त्याचं क्रेडिट मिळणार नाही. ITC अवेलेबल असेल जर हे 3 ॲक्टिव्हिटीज होत असतील. ITC वुड फर्दर बी ॲडमिशिबल फॉर लिझिंग. जर हे विकत घेतलं तर ITC मिळतो. सेम लिझिंगवरती घ्या, रेंटवरती घ्या, हायरिंग ऑफ मोटर व्हेकल वेन सच मोटर व्हेकल्स आर यूज फॉर अबोव सेड पर्पजेस. जर एखादी ट्रान्सपोर्ट कंपनी आहे, त्यांची जर का गाडी नादुरुस्त झाली, बिघडली, तर दुसऱ्या कंपनीची गाडी ते सांगतात की आम्हाला तुम्हाला द्या, काही काळाकरता आम्हाला ती गाडी पाहिजे, मग त्याने ती हायर केली गाडी, त्यामुळे त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल. where the recipient is engaged in manufacture of such motor vehicle or in the supply of general insurance services in respect of such motor vehicles insured by him. एवढ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. इथे ITC अवेलेबल असेल, इथे ITC ब्लॉक नसेल, इथे ITC मिळेल. क्लिअर झालं आहे केतकी? केतकी हा मुद्दा कळला का? आता बघा, याच्यामध्ये आपण थोडंसं एक्झाम्पल बघतोय. एक्झाम्पल बघा आता. ITC इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन कार परचेस बाय ए कार डीलर फॉर सेल टू कस्टमर. कस्टमरला विकण्याकरता एखाद्या कार डीलरनी कार परचेस केली, तो आयदर कंपनीकडनं परचेस करेल, मॅन्युफॅक्चररकडनं परचेस करेल, किंवा तो कार डीलर डिस्ट्रीब्युटरकडनं परचेस करेल. त्याच्यावर त्याला टॅक्स द्यावाच लागेल, मग त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल अलाउड. त्याचा बिझनेस आहे फर्दर सप्लाय. आता हीच कार जर परचेस करतो, इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन कार्स परचेस बाय अ मॅन्युफॅक्चरिंग कंपनी फॉर ऑफिशियल यूज ऑफ इट्स एम्प्लॉईज. एम्प्लॉईजला नेण्या आणण्याकरता किंवा वेगवेगळ्या ठिकाणी काही कामाच्या कारणास्तव जाण्याकरता जर ती गाडी वापरली असेल आणि त्याची सिटिंग कॅपॅसिटी अप टू 13पर्यंत असेल, तर अशा गाडीचं ITC ब्लॉक आहे. दुसरं, इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन कार परचेज बाय कंपनी एंगेज इन रेंटिंग आउट कार्स फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर. त्यांचा बिझनेसच तो आहे. हां, आता तुम्ही बघा, दोन पार्टी आहेत. एक कंपनी आहे, त्यांना गाडी भाड्याने घ्यायची आहे, आणि दुसरं जो सर्व्हिस प्रोव्हायडर आहे तो गाडी भाड्याने देतो. आणि जो गाडी भाड्याने देतो तो जेव्हा परचेस करेल
तेव्हा टॅक्स देईल, आणि ज्यावेळेस तो कोणाला गाडी भाड्याने देईल तेव्हा त्याच्यावरती तो टॅक्स कलेक्ट करेल. जर तो टॅक्स कलेक्ट करत असेल तर त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल, पण तो ज्याला भाड्याने देतो ती गाडी त्याला मात्र त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही. ITC ऑन कार परचेज बाय अ कार ड्रायव्हिंग स्कूल. कार ड्रायव्हिंग स्कूलला ITC मिळेल. ITC ऑन बसेस सिटिंग कॅपॅसिटी फॉर 24 पर्सन्स. मग आता एखाद्या कंपनीने त्यांच्या एम्प्लॉईला नेण्या आणण्याकरता किंवा आपण शाळा वगैरे बघतो त्यांच्या कशा बसेस असतात, तशाच कंपनी मोठ्या कंपन्या त्यांचे बसेस असतात, त्याप्रमाणे त्यांचे बसेस आहेत, त्यामध्ये 24 पर्सन्स सिटिंग कॅपॅसिटी. परचेज बाय कंपनी फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ इट्स एम्प्लॉईज फ्रॉम देअर रेसिडेन्स टू ऑफिस अँड बॅक टू रेसिडेन्स. इथे ITC मिळायला पाहिजे ना, कारण की ITC ब्लॉक कुठे आहे, अशा व्हेकलचा ब्लॉक आहे ज्यांचे सिटिंग कॅपॅसिटी इन्क्लुडिंग ड्रायव्हर 13% आहे. ITC ऑन ट्रक परचेज बाय अ कंपनी फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ इट्स फिनिश गुड्स. आता फिनिश गुड्सचा जो मुद्दा आहे ना तो बघा इकडे, जेव्हा आपण तुम्ही वाचाल आहे यात तुम्हाला दिसेल की ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स जे आहे फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स ह्याचा ITC ब्लॉक नाही आहे. एक बघा दिलं आहे वेजल्स आणि एअरक्राफ्ट आहे वरती, आणि इथे मोटर व्हेकल्स. A मध्ये मोटर व्हेकल्स आहे, A मध्ये वेजल्स आणि एअरक्राफ्ट आहे. इथे दाखवतो सेक्शन 17. ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स इकडे दिले, आणि इथे मोटर व्हेकल्स फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ पर्सन्स आहे, ट्रान्सपोर्टेशन ऑफ पर्सन्स आहे. आता ट्रान्सपोर्टेशन ऑफ पर्सन्ससाठी ITC ब्लॉक आहे, पण जर ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स आहे त्याच्याकरता ITC ब्लॉक नाही. ITC ऑन जनरल इन्शुरन्स टेकन ऑन अ कार यूज बाय एम्प्लॉईज ऑफ अ मॅन्युफॅक्चरिंग कंपनी फॉर ऑफिशियल यूज. वरती बघा, आता हे आपण बघितलं आहे, यांनीच एक कार परचेस केली आणि दुसऱ्याचा इन्शुरन्स काढला. आता ज्यावेळेस कार परचेस केली त्याचा ITC त्यांना दिला जात नाही, तर मग त्याचा इन्शुरन्स काढतील, त्यांना त्याचा ITC मिळणारच नाही आहे, तोही ब्लॉक असेल. ITC ऑन मेंटेनन्स अँड रिपेअर सर्व्हिसेस अवेल्ड बाय कंपनी फॉर ट्रक यूज फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ फिनिश गुड्स. जर ट्रक गुड्स करता घेतला आहे, पॅसेंजर सर्व्हिस नाही आहे, त्याचा ITC मिळतो, मग त्याचं मेंटेनन्स रिपेअरचं पण ITC मिळेल. ITC ऑन जनरल इन्शुरन्स सर्व्हिसेस टेकन ऑन कार्स मॅन्युफॅक्चर बाय कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनीना पुढे ती कार विकायची आहे, मग ते ट्रान्सफर करण्या अगोदर किंवा बनवताना त्यांनी इन्शुरन्स घेतला असेल तर त्याच्यात त्यांना ITC अलाउड होईल. एवढे मुद्दे होते, त्यातले मुद्दे आपण एक्झाम्पलमध्ये घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ह्या संपूर्ण प्रोव्हिजनमध्ये जे आपण रीड करतो तेव्हा ट्रान्सपोर्टेशन ऑफ पर्सन आहे, पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आहे, गुड्सचा इथे काही उल्लेख नाही आहे. तुम्ही गुड्ससाठी जर का व्हेकल घेत असाल तर त्याचा ITC ब्लॉक नाही आहे. A म्हणजे बघा आता व्हेजल्स अँड एअरक्राफ्ट इन्क्लुडिंग लिझिंग, रेंटिंग और हायरिंग देअर, हे ब्लॉक आहे. जसं पॅसेंजर ट्रान्सपोर्टचं आहे तसंच व्हेजल्स आणि एअरक्राफ्ट. सर्व्हिसेस ऑफ जनरल इन्शुरन्स, सर्व्हिसिंग, रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ अफोरसेड व्हेकल्स आणि एअरक्राफ्ट याचाही इनपुटच क्रेडिट मिळणार नाही. आता ते व्हेजल्स किंवा एअरक्राफ्ट कशाकरता यूज केलेत बघा, इथे आपला पहिला कॉलमवर दिलं आहे की क्रेडिट ब्लॉक आहे, दुसऱ्या कॉलमवर दिलं आहे वेन ITC इज अवेलेबल अँड नॉट ब्लॉक, कधी ब्लॉक नसेल.
further supply of such vessels and aircraft or transportation of passengers or imparting training on navigating flying such vessels किंवा aircraft. ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स असेल तरी त्याचा ITC मिळेल. गुड्स ट्रान्सपोर्ट करण्याकरता जर का एअरक्राफ्ट घेतला असेल तर त्याचा ITC मिळेल. पण त्या कंपनीचे डायरेक्टर, त्या कंपनीचे एम्प्लॉईज यांच्याकरता एअरक्राफ्ट घेतला असेल तर त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही. सेम वेजर्स आहे. हे विकत घेतला असेल ITC अवेलेबल आहे. त्याचप्रमाणे ITC वुड बी ॲडमिशिबल फॉर लिझिंग, रेंटिंग और हायरिंग ऑफ वेजल्स और एअरक्राफ्ट वेन सच वेजल्स और एअरक्राफ्ट आर यूज फॉर अफोरसेड पर्पज. ह्या 4 उद्देशांकरता 4 जे दिले तिकडे की फर्दर सप्लाय ऑफ सच हा तो विकण्याकरता घेतो. ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर्स आहेत त्यांनी विकत घेतले किंवा ट्रेनिंग घेण्याकरता देण्याकरता विकत घेतले किंवा गुड्ससाठी विकत घेतले तर ITC मिळतो. त्याचबरोबर जर ट्रान्सपोर्ट ऑफ पॅसेंजर करण्याकरता वेजल्स किंवा एअरक्राफ्ट जर लिझिंग किंवा रेंटवर घेतला असेल, हायरिंग ऑफ वेजल्स किंवा एअरक्राफ्ट असेल तर त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल. वेअर द रिसिपंट इज एंगेज इन द मॅन्युफॅक्चर ऑफ सच वेजल्स और एअरक्राफ्ट. जो मॅन्युफॅक्चरर असेल वेजल्सचा किंवा एअरक्राफ्टचा त्यालाही इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल. इन द सप्लाय ऑफ जनरल इन्शुरन्स सर्व्हिसेस इन रिस्पेक्ट ऑफ सच वेजल्स और एअरक्राफ्ट. जो इन्शुरन्स काढला जाईल त्याच्यावरती पण इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल. म्हणजे मोटर व्हेकल, वेजल्स आणि एअरक्राफ्ट तुम्ही कशाकरता वापरताय, वापरण्याचा उद्देश काय, त्याप्रमाणे त्याचं क्रेडिट ब्लॉक आहे. त्याचबरोबर त्याचं क्रेडिट वेगळ्या दुसऱ्या पर्पजमध्ये वेगळ्या उद्देशाकरता जर तुम्ही ते वापरत असाल तर मग त्याचं परचेस केल्यावरती येणारा इनपुट टॅक्स क्रेडिट किंवा ते लिझिंग, रेंटिंग किंवा हायरिंगवर ज्या वेळेस घेतलं जातं त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट ॲडमिशिबल आहे. आणि त्याचं मग इन्शुरन्स असेल त्याचा पण इनपुट टॅक्स क्रेडिट हा उपलब्ध असेल, घेता येईल. ITC ऑन एअरक्राफ्ट परचेज बाय मॅन्युफॅक्चरिंग कंपनी फॉर ऑफिशियल यूज ऑफ इट्स CEO करता. आता बघा मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत. रिलायन्स ग्रुप आहे, त्यांची स्वतःची एअरक्राफ्ट आहे. मुकेश अंबानीला जाण्याकरता त्यांनी काय केलं आहे, असं वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याकरता त्यांचं स्वतःचं एअरक्राफ्ट असेल मग त्यांना क्रेडिट मिळेल का त्याचं. ITC ऑन एअरक्राफ्ट परचेज बाय अँड एव्हिएशन स्कूल प्रोव्हाइडिंग ट्रेनिंग ऑन फ्लाइंग एअरक्राफ्ट. ज्यांना शिकवलं जातं कशा प्रकारे विमान चालवायचं. जसं आपण बघतो की मोटर व्हेकलचं जसं ट्रेनिंग असतं तसंच जर का एखादा एअरक्राफ्टवरती ट्रेनिंग दिलं जात असेल तर त्यांना ITC अलाउड आहे. रिपेअर अँड मेंटेनन्स सर्व्हिस ऑफ एअरक्राफ्ट यूज बाय डायरेक्टर ऑफ अ कंपनी. तर वरच्या पहिल्या केसमधलंच आहे. या एअरक्राफ्टला ब्लॉक केलं आहे सेम मग त्याचं रिपेअर मेंटेनन्स पण ब्लॉक असेल. ITC ऑन जनरल इन्शुरन्स सर्व्हिसेस टेकन ऑन वेजल्स मॅन्युफॅक्चर्ड बाय अ वेजल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. जी बनवते वेजल्स त्यांना ITC मिळेल, तसं अलाउड आहे. ITC ऑन मेंटेनन्स अँड रिपेअर सर्व्हिसेस अवेल्ड बाय अ कंपनी फॉर एअरक्राफ्ट यूज फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ इट्स फिनिश गुड्स. ट्रान्सपोर्ट करण्याकरता घेतलं आहे. एअरक्राफ्ट यूज फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ इट्स फिनिश गुड्स त्याकरता ITC अलाउड असेल. ITC ऑन वेजल्स परचेज बाय कंपनी एंगेज इन रेंटिंग आउट वेजल्स फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर. पॅसेंजरला घेऊन जाण्याकरता त्यांनी भाड्याने दिलं आहे. जर रेंटिंग आउट केलं आहे त्याचा उद्देशच तो आहे रेंटिंगवर देणं, त्यांना त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट अलाउड असेल. आत्ता आपण जे बघितलं ते कसलं होतं, वेगवेगळ्या प्रकारे ट्रान्सपोर्टेशन होतं. एक रोड ट्रान्सपोर्ट, दुसरं वॉटर ट्रान्सपोर्ट, एअर ट्रान्सपोर्ट. या तिन्हीमध्ये व्हेकल वापरले जातात आणि मग ते वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये काही ठिकाणी ब्लॉक आहेत, काही ठिकाणी ITC अवेलेबल आहे. आता पुढचा पॉईंट आहे तो सप्लाय ऑफ फूड आणि बेवरेजेसचा आहे. सप्लाय ऑफ फूड आणि बेवरेजेस. एखादी कंपनी आहे त्यांच्याकडे मॉर्निंगमध्ये टी, स्नॅक्स प्रोव्हाइड केलं जातं. मोठ्या कंपन्यांमध्ये त्यांचं कॅन्टीन असतं. लंच, डिनर प्रोव्हाइड केलं जातं.
आता ते जे फूड परचेस करतात, आयदर ते स्वतः बनवत असतील किंवा त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलं असेल, कॅटरिंग कॉन्ट्रॅक्ट, तर त्या संदर्भातला हा क्रेडिटचा पॉईंट आहे. सप्लाय ऑफ फूड अँड बेवरेजेस, आउटडोर कॅटरिंग, ब्युटी ट्रीटमेंट, हेल्थ सर्व्हिसेस, कॉस्मेटिक अँड प्लास्टिक सर्जरी, लाईफ इन्शुरन्स अँड हेल्थ इन्शुरन्स, एवढे पॉईंट आहेत. जर तुम्ही इथे रीड कराल बघा, द फॉलोइंग सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ. बी त्यामध्ये फूड अँड बेवरेजेस, आउटडोर कॅटरिंग, ब्युटी ट्रीटमेंट, हेल्थ सर्व्हिसेस, कॉस्मेटिक अँड प्लास्टिक सर्जरी, लीजिंग, रेंटिंग और हायरिंग ऑफ मोटर व्हेकल्स, वेजल्स और एअरक्राफ्ट रेफर्ड टू इन क्लॉज ए और क्लॉज एक्सेप्ट वेन. आता हा आपण वरती कवर केला, हा जो आहे ना हा आपण वरती अगोदर कवर केला. फूड बेवरेजेस बघायचं आहे आपल्याला. आपण जेव्हा हे सेक्शन रीड करतो तर वरतीच आपल्याला सगळ्यात पहिलेच दिलं आहे, एकदम वरच दिलं आहे, इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल नॉट बी अवेलेबल इन रिस्पेक्ट ऑफ फॉलोइंग. इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही असं दिलं आहे. त्यामुळे आपण जे वाचतो आता, इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही कसलं, सप्लाय ऑफ फूड अँड बेवरेजेस, आउटडोर कॅटरिंग, ब्युटी ट्रीटमेंट, हेल्थ सर्व्हिसेस, कॉस्मेटिक अँड प्लास्टिक सर्जरी, लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स. मिनरल वॉटरची बाटली आणत असतील, कुठल्याही प्रकारे कुठल्या हॉटेलमधनं काही स्नॅक्स किंवा लंच किंवा डिनर मागवलं असेल, कुठल्याही प्रकारे जर कंपनीने त्यांच्या एम्प्लॉईजला जर प्रोव्हाइड करत असतील कुठल्याही प्रकारचं फूड किंवा कॅटरिंग कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे किंवा मला तुम्ही पाठवा, आणि जर कॅटरिंग कॉन्ट्रॅक्टर त्याच्यावरती GST चार्ज करत असेल तर त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट रेसिपिएंटला मिळणार नाही. हेल्थ सर्व्हिसेस कुठल्याही प्रकारच्या घेतल्या असतील, त्याच्यावर काय टॅक्स पे केला असेल त्याचे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही. कॉस्मेटिक अँड प्लास्टिक सर्जरी, मग आता याच्यामध्ये काही अशा कंपनीज आहेत, काही आपण सिरियलवरे बघतो, काही ॲक्टर ॲक्ट्रेस असतात ते प्लास्टिक सर्जरी करतात, तर त्याच्यावर GST लावला जातो, त्याचं क्रेडिट त्यांना मिळणार नाही. ITC would be available when inward supply of goods or services or both of a particular category is used by a registered person for making an outward taxable supply of same category of goods or services or both, or as an element of taxable composite or mixed supply. आता बघा, जे सप्लाय ऑफ फूड आणि बेवरेजेस जे आहे ते एखाद्या कंपनीने घेतलं, रिसिपिएंटने घेतलं तर त्याला ITC मिळणार नाही, पण त्याचा बिझनेसच आहे की फूड सप्लाय करणं. आणि सपोज माझा बिझनेस आहे की सप्लाय ऑफ फूड करणं, बेवरेजेस करणं, माझा सप्लाय कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम असो, इव्हेंट असो. आता समजा इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने एक मला कॉन्ट्रॅक्ट दिलं की तुम्ही मला फूड सप्लाय करा. आता माझ्याकडे तेवढी मॅनपॉवर नाही आहे, किंवा एक स्पेसिफिक समजा एक त्यांनी सांगितलं की तुम्ही हे 4-5 प्रकारचे फूड सप्लाय करा, स्वतः करा किंवा मग तुम्ही दुसरे कोणतरी सब कॉन्ट्रॅक्ट द्या. आता मी काय केलं आहे, असा मोठा इव्हेंट करता मी काही दुसऱ्या लोकांना बघितलं आहे की ते मला माझ्या वतीने काम कॉन्ट्रॅक्ट माझं परफॉर्म करण्याकरता मी त्यांच्याकडनं काय करतो, त्यांना सब कॉन्ट्रॅक्ट देतो. इथे सेम लाईन ऑफ बिझनेस आहे, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला त्याचं काम पूर्ण करता कॉन्ट्रॅक्ट देतो, त्यावेळेस ते सेम लाईन ऑफ बिझनेस आहे, सेम कॅटेगरी आहे, त्यावेळेस त्याचा ITC मिळेल. म्हणजे जो मला आउटवर्ड सप्लाय करायचा आहे त्याकरता मी एखादा इनवर्ड सप्लाय घेतो तर त्याचा मला ITC अवेलेबल असेल. मेंबरशिप ऑफ अ क्लब, हेल्थ अँड फिटनेस सेंटर, जिममध्ये वगैरे पाठवतात कंपन्या त्यांच्या एम्प्लॉईजला की जा जिममध्ये जा, किंवा एखाद्या क्लबची मेंबरशिप घ्या, तिकडे जाऊन तुम्हाला काही माहिती मिळेल ती घ्या. क्लब मेंबरशिप, हेल्थ अँड फिटनेस सेंटर, तर तिकडे या GST पे केला असेल तर त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट ब्लॉक आहे. ट्रॅव्हल बेनिफिट एक्सटेंडेड टू एम्प्लॉईज ऑन वेकेशन सच ॲज लीव और होम ट्रॅव्हल कन्सेशन.
त्यांनी एम्प्लॉईला कुठे फिरायला पाठवलं, वेकेशनमध्ये पाठवलं. तुम्ही खूप काम करता वर्षभर, जा तुम्ही फॅमिली टूरवर जा एकदा, आणि त्याने तिकीट काढून दिली त्यांना. मग त्या तिकिटावरती जे त्यांनी फेअर पे केलं आहे, ज्यावरती काही इनपुट टॅक्स क्रेडिट दिला आहे, तर त्याचा ITC मिळणार नाही त्या कंपनीला. आता इथे खाली एक पॉईंट असा आहे की ITC वुड बी ॲडमिसिबल, ITC would be admissible where it is obligatory for an employer to provide such supplies to its employees under any law for the time being in force. अशा प्रकारचा काही कायदा आहे की काही एम्प्लॉई आहेत त्यांना तुम्ही ट्रॅव्हल बेनिफिट दिलाच पाहिजे असं एखाद्या कायद्यामध्ये आहे, किंवा मेंबरशिप ऑफ क्लब दिलीच पाहिजे असं एखाद्या कायद्यामध्ये आहे. कुठल्याही प्रकारेचा असा कायदा आहे की त्या कायद्यानुसार त्यांना हे प्रोव्हाइड करणं आवश्यक आहे, तर त्याचा ITC मिळेल. म्हणजे समजा असं रिमोट एरियामध्ये काम चालतं, तर रिमोट एरियामध्ये काम चालत असेल तर त्या एरियामध्ये म्हणजे शहरापासून लांब एखादं समजा धरण बांधण्याचं काम चाललं आहे, असं कॉन्ट्रॅक्ट चाललं आहे, तर तिकडे कॉन्ट्रॅक्ट चाललं असेल तर मग त्या एम्प्लॉईजला जेवण वगैरे कुठं मिळणार. म्हणजे असा एखादा कायदा आहे, त्या कायद्यानुसार जर तुम्ही अशा कामाकरता एम्प्लॉईला जर का तिथे कामासाठी घेत असाल तर तुम्हाला त्यांना फूड आणि बेवरेजेस द्यावं लागेल, त्यांची जेवणाखाण्याची व्यवस्था तुम्हाला करायला लागेल, असं कुठला कायदा सांगत असेल, मग त्यांना त्या कायद्यानुसार ते फूड प्रोव्हाइड करण्याकरता काही कॅटरिंग सर्व्हिस त्यांनी घेतली आणि त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला जर का GST पे करत असतील तर मग त्याचा ITC त्यांना उपलब्ध होईल, तेव्हा ब्लॉक होणार नाही. हे नॉर्मल फेजमध्ये नाही आहे. तसा कायदा केल्यामुळे मग त्या लेबरना प्रोटेक्ट करण्याकरता गव्हर्नमेंटला गरजेचं वाटतं की अशा प्रकारे जे वेगळ्या ठिकाणी काम करत आहेत त्यांना काय फॅसिलिटी कंपनीकडनं मिळावी, म्हणून तसा कायदा आहे. त्या कायद्यानुसार जर त्याने तो इन्व्हर्ट सप्लाय घेतला असेल तर त्यांना मग इनपुट टॅक्स क्रेडिट अवेलेबल केलेलं आहे. म्हणून तसं वर्डिंग आहे, इट वुड बी ॲडमिसिबल वेअर इट इज ऑब्लिगेटरी फॉर अन एम्प्लॉयर टू प्रोव्हाइड सच सप्लाईज टू इट्स एम्प्लॉईज अंडर एनी लॉ फॉर टाईम बिईंग इन फोर्स. आता याची एक्झाम्पल बघा. मिस्टर राजे, अ कॅटरर फॉर अ वेडिंग गिव्स सब कॉन्ट्रॅक्ट ऑफ पाणीपुरी स्टॉल टू मिसेस नीता. ITC of the tax paid by him to Mrs. Nita allowed. A manufacturing company purchased food items for being served to its customers free of cost. ITC on such goods blocked. AB and Company, a caterer of Amritsar, has been awarded a contract for catering in a marriage to be held at Ludhiana. AB and Company has given a subcontract for supply of snacks to be served in the marriage to CD and Sons, a local caterer of Ludhiana. ITC of such outdoor catering service available by AB and Company. ITC on outdoor catering services available by a garment exporter for a marketing event organized for its prospective customers. एखाद्या कंपनीने काय एक्झिबिशन ठेवलं आहे आणि तिकडे काही त्यांनी लोकांना आमंत्रित केलं की या एक इव्हेंट आहे, तिकडे तुम्हाला आम्ही आमच्या प्रॉडक्टची माहिती देऊ आणि आमच्या प्रॉडक्टची तुम्ही डिस्ट्रीब्युटरशिप घ्या कुठल्याही प्रकारे. आता बघा GSTचं ट्रेनिंग वगैरे ज्या वेळेस GST लॉन्च होणार होता तेव्हा अशा काही मोठ्या कंपन्या आहेत, डिस्ट्रीब्युटर कंपन्या आहेत, त्यांनी त्यांचे जे डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांना सांगितलं की आम्ही GSTवरती एक सेशन करतो आहे, कशाप्रकारे GSTमध्ये बिलिंग होईल, त्याचा ITC कसा मिळणार आहे, नवीन तरतुदी काय असणार आहेत नवीन कायद्यामध्ये. तर जे डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांना शक्य आहे ते त्या इव्हेंटमध्ये येऊ शकतात. मग 3 तासाचा इव्हेंट आहे, मग त्यात त्यांना कशाप्रकारे कुठल्या विषयावर माहिती मिळणार हे सांगितलं, प्लस त्यांना त्याच्यामध्ये फूड आणि जे काय लंच वगैरे आहे स्नॅक्स वगैरे हे प्रोव्हाइड केलं हे सांगितलं. कार्यक्रम अगोदर तुम्हाला स्नॅक्स दिले जाईल आणि कार्यक्रम 3 तास झाल्यानंतर मग तुम्हाला जेवण करूनच जायचं आहे. सपोज 10 ते 1 कार्यक्रम आहे तर तुम्ही 9:30ला या, तुमची एंट्री वगैरे करा, तुम्हाला टी स्नॅक्स दिलं जाईल आणि नंतर मग त्याचं जे एंड आहे त्या एंड झाल्यानंतर तुम्हाला लंच मिळेल. आता याच्या करायचं त्या कंपनीने एखाद्या कॅटरिंग कॉन्ट्रॅक्टरकडनं जर का फूड अँड बेवरेजेससाठी
कॉन्ट्रॅक्ट दिला असेल की आमच्या जेवढ्या डिस्ट्रीब्युटर समजा एक 50 लोक आहेत, 100 लोक आहेत, 200 लोक आहेत, त्यांच्या घरात तुम्ही सोय करा. तर अशा प्रकारच्या इव्हेंटमध्ये ते जे कॅटरर आहेत ज्यांना कॅटरिंग सर्व्हिस घेतली आहे, जर त्यांनी GST चार्ज केला असेल तर त्याच्यावरती 5% सपोज GST लागतो फूड आयटमवरती, तर त्याच्यावरचा ITC जो आहे त्या कंपनीला मिळणार नाही. Outdoor catering service is availed by a company to run a free canteen in its factory. The Factory Act 1948 requires the company to set up a canteen to its factory. ITC on such outdoor catering allowed. मग आता इथे काय झालं, असा कायदा आहे की तुम्हाला तिकडे कॅन्टीन फॅसिलिटी द्यावीच लागेल, त्या कायद्यानुसार आहे. बघा वरती मी एक पॉईंट सांगितला होता तुम्हाला वर, इट वुड बी ॲडमिसिबल वेअर इट इज ऑब्लिगेटरी फॉर अन एम्प्लॉयर टू प्रोव्हाइड सच सप्लाईज टू इट्स एम्प्लॉईज अंडर एनी लॉ फॉर द टाईम बिंग इन फोर्स. ते ह्याच्यामध्ये फॅक्टरी ॲक्टमध्ये दिलेलं आहे की तुम्ही ज्या एम्प्लॉईजकडनं काम करून घेत आहे त्या एम्प्लॉईजसाठी कॅन्टीन फॅसिलिटी द्यावी लागेल. फ्री कॅन्टीन द्यायला पाहिजे फॅक्टरी ॲक्टमध्ये. जर अशा प्रकारची प्रोव्हिजन असेल तर मग त्याचा ITC अलाउड होईल. कुठलाही कायदा जर फोर्स करत नाही आणि एखादी कंपनी त्यांच्या एम्प्लॉईज करता जर कॅटरिंग सर्व्हिस देते, लोकांनी त्यांच्या कंपनीत येऊन काम करायला पाहिजे म्हणून मग त्यांना त्यांच्या घरापासून फॅक्टरीपर्यंत आणण्याकरता व्हेकल देते, तिथे काम करावं म्हणून त्यांना पॅसेंजर सर्व्हिस देते. अशा वेगवेगळ्या मोटिवेशनल ॲक्टिव्हिटीज कंपनी करत असते. त्यांची मुलांना एक्झाममध्ये पास झाल्यानंतर त्यांना अवॉर्ड देणं, त्यांना स्कॉलरशिप देणं, असे काही कंपन्या करतात. मग ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये अशा काही ॲक्टिव्हिटीज आहेत ज्याच्यावरती गव्हर्नमेंटला GST जो आहे त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट द्यायचं नाही आहे. त्यामध्ये हे आउटडोअर कॅटरिंग सर्व्हिस आहे. जर लॉ फोर्स करतो आहे तर ITC मिळेल, जर लॉ फोर्स करत नाही तर ITC मिळणार नाही. The managing director of a company has taken membership of a club, the fees for which is paid by the company. ITC on such service blocked. मेंबरशिप फीज दिले डायरेक्टरची कंपनीने, ITC मिळणार नाही. A company avails services of a travel agency for organizing a free vacation for its top performing employees. ITC on such services blocked. वर्क कॉन्ट्रॅक्टची एक डेफिनेशन आहे. वर्क कॉन्ट्रॅक्टची एक डेफिनेशन आहे की वर्क कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय. जे काही कन्स्ट्रक्शन वगैरे करायचं आहे त्याकरता लेबर लागतात आणि मटेरियल लागतं, त्याला वर्क कॉन्ट्रॅक्ट म्हणतात. आपण अगोदर पण डेफिनेशन बघितली ना वर्क कॉन्ट्रॅक्टची. वर्क कॉन्ट्रॅक्ट शब्द आपण पहिल्यांदा ऐकत नाही ना. पूर्वी कसं होतं, वर्क कॉन्ट्रॅक्टवरती सर्व्हिस टॅक्स आणि वॅट हे दोन्ही टॅक्स लागत होते. आता याच्यावरती GSTच लागतो. पण जर का एखाद्या कंपनीने त्यांचा जो प्लांट आहे किंवा समजा एखाद्या तुम्ही बघाल DMart-सारखं 2-3 फ्लोअरचं एखादं मोठं असं शॉप आहे किंवा मॉल आहे, ते वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस घेतात आणि त्याचं काम एखाद्या फ्लोअरचं करतात किंवा मग त्याचं रिपेअरिंग आहे, अल्टरेशन आहे, ॲडिशन आहे, असं कुठल्याही प्रकारचं काम केलं जातं. त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरला त्यांना GST जी अमाऊंट कॉन्ट्रॅक्टर मागेल त्यावर त्यांना GST पण लागून येतो. तर त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट हे ब्लॉक आहे. वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस when supplied for construction of an immovable property. supplied for construction of an immovable property. प्लांट अँड मशिनरी करता असेल वर्क कॉन्ट्रॅक्ट, त्याचा ITC मिळेल. पण वर्क कॉन्ट्रॅक्टचा ITC मिळणार नाही. पण जे वर्क कॉन्ट्रॅक्टर आहेत बघा कसं आहे, जे वर्क कॉन्ट्रॅक्टर आहे इथे एक्सेप्ट पार्ट सांगतो तुम्हाला मी आता. जे वर्क कॉन्ट्रॅक्टर आहे, समजा मला एखादं रोड बनवायचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं, तर रोड बनवायचं आहे, त्या रोडच्या बाजूला
काही झाडं वगैरे लावायची आहेत, अशी वेगवेगळी कामं असतात. जिकडे ब्रिज आहे त्या ब्रिजच्या बाजूला फॅब्रिकेशन वगैरे वर्क करायचं आहे. ह्या कामाकरता जो मेन कॉन्ट्रॅक्टर असतो तो दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरना काही कामं देतो. रस्त्याचं डांबरीकरण आहे ते एक व्यक्ती करेल, दुसरं काही झाडं लावायचं काम आहे दुसरा व्यक्ती करेल. अशा वेगवेगळ्या लोकांना तो वेगवेगळी कामं देतो. मग त्या केसमध्ये इनपुट सर्व्हिस घेतली जाईल, फर्दर सप्लाय ऑफ वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस, त्याचा ITC मिळेल, त्याचा ITC मिळेल. पण वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस एखाद्या बिझनेसने घेतली, त्यांचा जो बिझनेस नाही आहे वर्क कॉन्ट्रॅक्ट देणं घेणं, त्यांच्याकरता वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिसचं क्रेडिट हे ब्लॉक आहे. आता खाली पॉईंट दिला आहे, ITC ऑन वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ इम्युएबल प्रॉपर्टी इज अवेलेबल ओनली इन द फॉलोइंग 3 situations. When work contract service is availed by work contractor for being used in providing the work contract service for construction of plant and machinery, in this case ITC is allowed to all recipients irrespective of their line of business. वर्क कॉन्ट्रॅक्ट प्लांट अँड मशिनरीचा असेल तर त्याचा इनपुटर्स क्रेडिट मिळेल, मग त्याचा लाईन ऑफ बिझनेस कुठला पण असो. वेन द व्हॅल्यू ऑफ वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस इज नॉट कॅपिटलाइज, इन दिस केस ITC इज अलाउड टू ऑल रेसिपियंट इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर लाईन ऑफ बिझनेस. बघा कसं आहे, मी काय सांगतो लक्षात घ्या की वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस घेतली, वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस घेतली आणि सपोज तुम्ही एक फ्लोअर कन्स्ट्रक्ट केला, तर एक फ्लोअर कन्स्ट्रक्ट केलं ना तर मग त्या बिल्डिंगची व्हॅल्यू जी आहे ते बॅलन्स शीटला वाढवून दाखवली जाते. बिल्डिंगची व्हॅल्यू वाढून दाखवली जाते, त्याला म्हणतात कॅपिटलाइज केलं, त्याला म्हणतात कॅपिटलाइज केलं. आणि दुसरा ऑप्शन असा असतो की ते वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस दिली, कुठे भिंतीला तडे गेलेत, कुठे पाणी गळते पावसामध्ये, ते बुजवण्याकरता वर्क कॉन्ट्रॅक्ट दिलं, बरोबर. अल्टरेशन ॲडिशन हे पण वर्क कॉन्ट्रॅक्टमध्ये येतं. तर अशा प्रकारचं वर्क कॉन्ट्रॅक्ट दिलं की ज्यामध्ये डागडुजी केली, थोडक्यात हा शब्द योग्य आहे ना, डागडुजी, डागडुजी करण्याकरता वर्क कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि तिथलं जे काय पाणी गळते आहे किंवा बाकी काही भिंतीला तडे गेलेत ते प्रॉपर करून त्याला थोडंसं प्लास्टरिंग वगैरे केलं आणि त्याला मग पेंटिंग वगैरे केलं, अशा प्रकारचं वर्क कॉन्ट्रॅक्ट दिलं. आणि तो जो वर्क कॉन्ट्रॅक्टचे पेमेंट केलं आहे, सपोज त्याला धरून चला की तुम्ही त्याला 5 लाख रुपये खर्च झाला आणि त्याच्यावरती पण GSTची आकारणी झाली आणि हा जो काही खर्च झाला हा एक्सपेन्सेस म्हणून जर का रेकॉर्ड केला तर त्याचा ITC मिळतो, तर त्याचा ITC मिळतो. थोडे आपण रीड करूया इकडे लॉमध्ये काय दिलं आहे. बघा, वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस दिले इकडे C आणि D मध्ये 2 पॉईंट आहेत आणि खाली दिलं एक्सप्लेनेशन. हे एक्सप्लेनेशन महत्त्वाचं आहे. फॉर द पर्पज ऑफ क्लॉज C आणि D, हे C आणि D आहेत. द एक्सप्रेशन कन्स्ट्रक्शन इन्क्लूड्स रिकन्स्ट्रक्शन, रिनोव्हेशन, ॲडिशन और अल्टरेशन्स और रिपेअर्स टू द एक्सटेंट ऑफ कॅपिटलायझेशन टू द सेड इम्युएबल प्रॉपर्टी. ते ब्लॉक केव्हा असेल, जर कॅपिटलाइज केलं तर ब्लॉक असेल, म्हणजे जर कॅपिटलाइज नाही केलं तर ब्लॉक नसेल. तुम्ही छोटं मोठं रिपेअर करता तर मग ते एक्सपेन्स म्हणून ट्रीट करतात. जर एखाद्या कंपनीचा टर्नओव्हर करोडोमध्ये असेल, लाखोमध्ये असेल, तर त्यांच्याकरता 5 लाखाच्या रिपेअरिंग म्हणजे काही नाही. 5 लाखावर त्यांनी 90,000 GST भरला असेल 8% तर त्यांना त्याचा एक्सपेन्स येतो, त्यांना ते करणं गरजेचं होतं, आवश्यक होतं. पण जर त्यांनी एक फ्लोअर कन्स्ट्रक्ट केला, एक जर कंप्लीट एक नवीन फ्लोअर कन्स्ट्रक्ट केला तर ते त्यांच्या बॅलन्स शीटला कॅपिटलाइज करतील, म्हणजे त्यांच्या ॲसेटचं मूल्य वाढतं. त्या केसमध्ये कॅपिटलाइज केलं तर ॲसेटचं मूल्य वाढत असेल तर मग त्या वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिसमध्ये जर ॲसेटचं मूल्य वाढत असेल तर तिकडे ITC ब्लॉक असेल. पण जर एक्सपेन्स म्हणून त्याला तुम्ही ट्रीटमेंट दिली, कॅपिटलाइज नाही केलं,
तर मग या एक्सप्लेनेशनप्रमाणे असं क्लिअर होतं की कॅपिटलाइज जर करत असाल तरच ब्लॉक आहे, म्हणजे कॅपिटलाइज करत नाही तर मग अवेलेबल असेल आय टी सी. समजलं किती? Work contract services availed by a software company for construction of its office building, ITC block. त्या सॉफ्टवेअर कंपनीने त्यांचं ऑफिस बनवण्याकरता वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस घेतली, ITC ब्लॉक होणार. Ex developers procures cement, paint, iron, roads and services of architects and interior designer for construction of a commercial complex for one of its client. कोण घेते आहे बघा, एक मिनिट बघा वरती. एक वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस आहे आणि इथे आपण सी आणि डी पॉईंट दिला आहे ना. डीमध्ये काय दिलं आहे, एक तर सीमध्ये वर्क कॉन्ट्रॅक्ट आहे, डीमध्ये गुड्स और सर्व्हिसेस आर बोथ रिसिव्ड बाय अ टॅक्सेबल पर्सन फॉर construction of an immovable property on its own account, including when such goods or services are both are used in the course or furtherance of business. बघा याच्यामध्ये काय आहे, जसं एक वर्क कॉन्ट्रॅक्ट घेतलं जाईल तसं वर्क कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टरला न देता गुड्स आणि सर्व्हिसेस वेगळ्या वेगळ्या घ्यायच्या, म्हणजे लेबर सर्व्हिस घ्यायची आणि गुड्स घ्यायची. टॅक्सेबल पर्सन काय करेल की वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस ब्लॉक आहे ना, आपण काय करूया, वेगवेगळे गुड्स आहेत जसं सिमेंट, आणखीन काय वस्तू लागतील त्या घ्यायच्या आणि कन्स्ट्रक्शन करण्याकरता या सर्व्हिसेस लागतील त्या पण घ्यायच्या. तुम्ही डायरेक्ट वर्क कॉन्ट्रॅक्ट द्या किंवा इनडायरेक्ट तुम्ही कन्स्ट्रक्शन करा गुड्स किंवा सर्व्हिसेस घेऊन, ते पण ब्लॉक आहे. जर कॅपिटलाइज केलं तर ब्लॉक आहे. सी आणि डी आपण एकत्रितपणे बघतोय की सीमध्ये वर्क कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं आणि डीमध्ये स्वतः ती कंपनी लेबर कॉन्ट्रॅक्ट देऊन आणि गुड्स परचेस करून इम्युएबल प्रॉपर्टीवरती जे वर्क कॉन्ट्रॅक्टर जे काम करणार आहे तेच काम ते करून घेतात. तर त्या केसमध्ये त्यांनी जे इन्व्हर्ट्स आपल्या घेतलेले गुड्स आहेत किंवा सर्व्हिसेस आहेत त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही. आता एक्झाम्पल बघा, एक डेव्हलपर प्रोक्युअर्स सिमेंट, पेंट, आयरन रॉड्स अँड सर्व्हिसेस ऑफ आर्किटेक्ट अँड इंटेरियर डिझायनर फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ अ कमर्शियल कॉम्प्लेक्स फॉर वन ऑफ इट्स क्लायंट. एक डेव्हलपर आहे, ते सिमेंट घेतात. आता इथे वर्क कॉन्ट्रॅक्टर नाही आहे, तो डेव्हलपर आहे. दुसरं, अ कंपनी बाईज सिमेंट, tiles etc. and avail the services of an architect for renovation of its office building. The company has booked such expenses in its profit and loss account. एक्सपेन्स म्हणून रेकॉर्ड केले तर ITC मिळेल. Goods and or services used by an automobile company for construction of a foundation on which a machinery to be used in the production process is to be mounted permanently. इथे बघा वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस कशा करता घेतली, प्लांट अँड मशिनरी करता घेतली. जर प्लांट अँड मशिनरी करता वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस घेतली तर ती ब्लॉक नाही आहे, किंवा ती सर्व्हिस ते जे काही काम करायचं आहे त्याकरता काय गुड्स लागतील किंवा सर्व्हिसेस लागतील त्यांचा इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल. ती मशिनरी आहे, ती फाउंडेशन आहे, त्यामध्ये त्यांना ऑटोमोबाईल कंपनी फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ अ फाउंडेशन ऑन विच मशिनरी टू बी यूज इन प्रोडक्शन प्रोसेस, प्रोडक्शन करण्याकरता ती मशिनरी वापरायची आहे, ती त्यांना परमनंटली माउंट करायची. त्याकरता त्यांनी गुड्स किंवा सर्व्हिसेस घेतले असतील तर त्याच्यावरचा त्यांना ITC हा ब्लॉक नाही आहे, तो अवेलेबल आहे. Ahuja and Company, work contractor of Noida, has been awarded a contract
for construction of a commercial complex in Lucknow. The firm avails services of Mr. Patil and local work contractor of Lucknow for the construction of complex ITC on. म्हणजे हे परत काय झालं, एका कॉन्ट्रॅक्टरने दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरकडनं सब कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे, अशा केसमध्ये ITC अलाउड होतो. ITC on work contract services availed by a manufacturing company for construction of pipeline to be laid out outside its factory building. आता हे जे दिलं आहे इकडे पॉईंट, हा पॉईंट जो आहे ना, मला थोडं मी शेवटी आलो याच्या, मग इथे 6वा पॉईंट जो आहे ना, हा जो 6वा पॉईंट आहे इकडे, इथे खाली दिले एक्सक्लूड्स land building or any other civil structure, telecommunication towers and pipeline laid outside the factory premises. माझ्याकडे पण असेल हे, शेवटी दिले हे बघा 17(6) मध्ये दिले, the government may prescribe the manner in which the credit referred to in subsection 1 and 2 may be attribute. हे 6वं आहे आणि त्याच्या खाली एक एक्सप्लेनेशन आहे. एक्सप्लेनेशन फॉर द पर्पजेस ऑफ दिस चॅप्टर अँड चॅप्टर 6 द एक्सप्रेशन प्लांट अँड मशिनरी मीन्स ॲपार्टस. वेगवेगळी हत्यारं वगैरे वापरायला लागतात काम करत असताना प्लांट अँड मशिनरीमध्ये. ती हत्याराशिवाय काम होत नाही. ते इक्विपमेंट म्हणजे पण वेगवेगळ्या प्रकारच्या टूल्स किंवा हत्यारं असतात. इक्विपमेंट अँड मशिनरी fixed to earth by foundation or structure support that are used for making outward supply of goods or services or both, and includes such foundation and structural supports. प्लांट अँड मशिनरीमध्ये काय येईल, कारण प्लांट अँड मशिनरी जर वर्क कॉन्ट्रॅक्ट असेल तर त्याचा ITC मिळतो. त्यामुळे इथे एक्सप्लेनेशन दिलं आहे की प्लांट अँड मशिनरी मीन्स काय काय असणार आहे. प्लांट अँड मशिनरीचे काही सामग्री, इक्विपमेंट आणि मशिनरी जी फिक्स केलेली आहे. प्लांट जे उभा केला जमिनीवरती फिक्स आहे, जमिनीवरती उभा केला आहे, तर मग फिक्स टू अर्थ बाय फाउंडेशन ऑर स्ट्रक्चरल सपोर्ट दॅट आर यूज फॉर मेकिंग आउटवर्ड सप्लाय. त्या प्लांट मशिनरीमधनं आउटवर्ड सप्लाय करण्याकरता तो वापरला जातो. बट एक्सक्लूड्स, पण प्लांट अँड मशिनरीमध्ये काय येणार नाही, लँड बिल्डिंग और एनी अदर सिव्हिल स्ट्रक्चर येणार नाही. दुसरं टेलिकम्युनिकेशन टॉवर्स हे प्लांट अँड मशिनरीमध्ये येणार नाही. आणि अशी पाईपलाईन्स लेड आउटसाईड द फॅक्टरी प्रिमायसेस ही जर असेल तर ती पण प्लांट अँड मशिनरीमध्ये येणार नाही. पाईपलाईन्स लेड आउटसाईड द फॅक्टरी प्रिमायसेस. आणि आता जो आपला फर्स्ट क्वेश्चन आहे तो अशा प्रकारचा आहे. ITC ऑन वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस अवेल्ड बाय मॅन्युफॅक्चरिंग कंपनी फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ पाईपलाईन टू बी लेड आउटसाइड इट्स फॅक्टरी बिल्डिंग, याचा ITC मिळणार नाही. अ टेलिकम्युनिकेशन कंपनी हॅज अवेल्ड सर्व्हिसेस ऑफ अ वर्क कॉन्ट्रॅक्ट फॉर रिपेअर ऑफ इट्स ऑफिस बिल्डिंग. द कंपनी हॅज कॅपिटलाइज सच एक्सपेंडिचर. ITC ऑन सच सर्व्हिसेस नॉट अवेलेबल. ITC ब्लॉक. इथे आपले C पर्यंत झाले होते ना, C पर्यंत झालं होतं. आणि D मध्ये जसं वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस घेतली जाते, वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिससाठी गुड्स किंवा सर्व्हिसेस घेतले जातील. टॅक्सेबल पर्सन कन्स्ट्रक्ट करेल इमूवेबल प्रॉपर्टी, याचाही ITC मिळणार नाही. हे मगाशी मी सांगितलं. मी CNT तुम्हाला एकदा वाचून दाखवले तेव्हाच सांगितलं. ITC on goods and or services used in construction of immovable property is available only in the following 3 situations: for construction of a plant and machinery, when the value of work contract service is not capitalized, and when construction is not on own account. या केसमध्ये ITC मिळेल.
कन्स्ट्रक्शन इज नॉट ऑन ओन अकाउंट, स्वतः करता नाही आहे, दुसऱ्या करता आहे कन्स्ट्रक्शन. द टर्म कन्स्ट्रक्शन इंक्लूड्स reconstruction, renovation, additions or alteration or repairs to the extent of capitalization to the said immovable property. आता मी शेवटी वाचून दाखवलं ते हे होतं. प्लांट अँड मशिनरी मीन्स apparatus, equipment and machinery fixed to earth by foundation or structural support that are used for making outward supply of goods or services or both, includes such foundation and structural support but excludes काय होईल, लँड अँड बिल्डिंग और एनी अदर सिव्हिल स्ट्रक्चर, 2 टेलिकम्युनिकेशन टॉवर्स आणि पाईपलाईन्स लेड आउट द फॅक्टरी प्रिमायसेस. कंपनीने सिमेंट घेतलं, कंपनी बाईज सिमेंट टाईल्स अँड अवेल द सर्व्हिसेस ऑफ ॲन आर्किटेक्ट फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ इट्स ऑफिस बिल्डिंग. तुम्ही वर्क कॉन्ट्रॅक्ट द्या किंवा वर्क कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म करण्याकरता अशा प्रकारे अरेंजमेंट करा, ITC मिळणारच नाही. ITC ब्लॉक. Each developers procure cement, paint, iron, rods and services of architect and interior. आता त्याचा बिझनेस आहे, कन्स्ट्रक्शन बिझनेस आहे एक डेव्हलपरचा. त्याकरता तो आर्किटेक्ट घेईल, गुड्स घेईल, त्यालाच ITC मिळेल. कंपनी बाय सिमेंट टाईल्स and avail the services of an architect for renovation of its office building. The company has booked such expenditure profit and loss account, ITC allowed. दोन्हीमधला फरक कळला ना. वरती दिले कंपनी बाय सिमेंट टाईल्स एक्सेट्रा अँड अवेल द सर्व्हिसेस ऑफ अन आर्किटेक्ट फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ इट्स ऑफिस बिल्डिंग. आता ऑफिस बिल्डिंग ज्या बनवणार, बिल्डिंगच बनली आहे ती कॅपिटलाइजच होणार ना. आणि जर का ती बिल्डिंग बनल्यानंतर रिनोव्हेशन करता त्यांनी सिमेंट घेतलं, टाईल्स घेतल्या आणि तो जो खर्च आहे तो प्रॉफिट अँड लॉसला दाखवला, तर मग ITC मिळेल. Goods and or services used by an automobile company for construction of a foundation on which a machinery is to be mounted permanently, याचा ITC मिळेल. कारण हे प्लांट अँड मशिनरी करता दिलेलं वर्क कॉन्ट्रॅक्ट आहे किंवा त्याच्याकरता वेगळे गुड्स किंवा सर्व्हिसेस घेतल्या गेल्यात. मग एक एक्झाम्पल आहे आता. मोठं एक्झाम्पल आहे, जे काय आत्तापर्यंत आपण शिकलो ते व्यवस्थित समजण्याकरता. बघा आता, cement and other goods used in new construction of own factory building. Cement and other goods used in new construction of own factory building. GST paid 4,50,000. नवीन कन्स्ट्रक्शन आहे, जर नवीन कन्स्ट्रक्शन केलं तर ते कॅपिटलाइज होणार. आता GST 4,50,000 दिलं आहे. दुसरं, सिमेंट अँड अदर गुड्स यूज इन न्यू कन्स्ट्रक्शन ऑफ फाउंडेशन अँड स्ट्रक्चरल सपोर्ट फॉर इन्स्टॉलेशन ऑफ प्लांट अँड मशिनरी इन ओन फॅक्टरी प्रिमायसेस. त्याचा GST दिला आहे 50,000. Cement and other goods used in repairs and renovation of own factory sheds which is capitalized in the books of account. आता बघा, सिमेंट आणि काही दुसरे गुड्स वापरले रिपेअर आणि रिनोव्हेशन ऑफ ओन फॅक्टरी शेड्स
विच इज कॅपिटलाइज केले, कॅपिटलाइज जर केले तर त्याचा ITC मिळतो का? Cement etc. used in repairs and renovation of own factory shed which is debited to profit and loss, not capitalized. Capitalized नाही केले. Work contractor services used for a new construction of own office building. वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस घेतली कशा करता? न्यू कन्स्ट्रक्शन ऑफ ऑफिस बिल्डिंग. वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस आपल्याला ITC मिळत नाही. GST पेड तुला 50,000. वर्क कॉन्ट्रॅक्टर सर्व्हिसेस यूज इन न्यू कन्स्ट्रक्शन ऑफ फाउंडेशन अँड स्ट्रक्चरल सपोर्ट फॉर इन्स्टॉलेशन ऑफ प्लांट अँड मशिनरी. इमोबल प्रॉपर्टीवरती वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस नाही आहे, प्लांट अँड मशिनरीवरती आहे. GST पेड 80,000. Work contractor services used for repair and renovation of own office building which is capitalized in the books of account. Work contractor service used for repairs and renovation of own office building which is debited to profit and loss account, not capitalized. Cement and other goods used in providing work contract services for repair, renovation and new construction of building of some of the client. Cement and other goods used in providing work contract services for repair, renovation and new construction of building of some of the client. वर्क कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये करतोय, ओन अकाउंट नाही आहे, दुसऱ्यासाठी करतोय. आणि ते त्यांनी गुड्स घेतले, सर्व्हिसेस घेतल्या रिपेअरच्या किंवा काय, त्याकरता त्यांनी 6,50,000 GST पेड केलं आहे. Subcontractors work contract services used in providing work contract services for repairs, renovation and new construction of buildings of some of the client. Subcontractors work contract services use केल्या रिपेअर, रिनोव्हेशन आणि नवीन कन्स्ट्रक्शन करण्याकरता. एक कॉन्ट्रॅक्टर दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरकडनं सर्व्हिस घेतोय आणि त्यात त्यांनी GST पेड केला 2,40,000. खाली याचे आन्सर दिले. हे तुम्ही एकदा परत प्रोविजन रीड करा, एक्झाम्पल रीड करा, तुम्हाला किती क्लिअर होतंय बघा. आणि तुम्हाला कुठे अशा वेळी वाटत असेल किंवा हे बरोबर नाही, इथे ITC मिळायला पाहिजे किंवा इथे ITC मिळाला आहे, हा मिळाला नाही पाहिजे, तुम्हाला असं कुठे वाटेल तर मला सांगा. मी बरीचशी उत्तरं बरोबर दिली, मला वाटतं तुम्हाला कळलं आहे. ऑलमोस्ट तुम्ही जेवढे उत्तर दिली जेवढी बरोबर होती. पुढचं आहे गुड्स और सर्व्हिसेस or both on which tax has been paid under section 10 कंपोजिशन स्कीम आहे. सेक्शन 10 मध्ये जो टॅक्स दिला जातो त्याचे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नाही. आपण दुसरे बघितलं होतं NRTP, आठवतं? NRTPला गुड्स आणि सर्व्हिसेसचं क्रेडिट मिळत नाही. NRTP असेल त्याला गुड्सचं क्रेडिट, सर्व्हिसचं क्रेडिट मिळत नाही. गुड्स और सर्व्हिसेस और बोथ रिसिव्ड बाय अ नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन एक्सेप्ट ऑन गुड्स इम्पोर्टेड बाय हिम. NRTPने जर गुड्स इम्पोर्ट केले असतील तर त्याला क्रेडिट मिळतं, पण जे तो विदिन इंडिया परचेस करेल, इन्वर्ट सप्लाय घेईल, त्याचं क्रेडिट त्याला मिळणार नाही. NRTP कोण आहे त्याची माहिती परत खाली दिली इकडे, अगोदर बघितलं आपण, पण अशी काय माहिती दिली आहे. एखाद्या रजिस्टर्ड पर्सननी कुठल्याही प्रकारचे गुड्स किंवा सर्व्हिसेस बिझनेस करता वापरले तरच त्याला ITC मिळतो, इनपुट टॅक्स क्रेडिट मिळतो. पण जर त्यांनी पर्सनल कन्झम्पशनसाठी वापरले तर त्याला ITC मिळणार नाही. गुड्स and services are both used for personal consumption.
आता मी असे काय पॉईंट ठेवलेले असतात, पण ह्याच्यावरती आहे ना मला काय कुठे माहिती मिळते का, मी रीड करतो वेगवेगळ्या बुक्समध्ये, मग त्यातून मला काय माहिती मिळाली ती अशी मिळाली बघा. ॲज पर सेक्शन 16 फॉर अवेलिंग ITC goods and or services should be used in the course or furtherance of business. Section 17(1) restricts the credit to so much of the ITC as it attributable to business purpose, whether goods services are used partly for business and partly for other purpose. तुम्ही 2 कामाकरता वापरत असाल तर जेवढं बिझनेस करता वापरतायत तेवढ्याच प्रपोर्शनेट इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करता येईल. हे दिलं आहे तिकडे, तरी पण इकडे त्यांनी जीमध्ये दिलं आहे. हे दिलं आहे तरी पण जीमध्ये क्लिअर केलं आहे. फर्दर मोर सेक्शन 17(5)(g) ऑल्सो स्पेसिफिकली ब्लॉक्स द ITC ऑन गुड्स अँड ऑर सर्व्हिसेस यूज फॉर पर्सनल कन्झम्पशन. कुठला ITC ब्लॉक आहे किंवा कुठला ITC प्रपोर्शनेटली घ्यायचं आहे हे त्या सेक्शन 17(1) दिलेलंच आहे. त्यामुळे इथे वेगळा जी हा पॉईंट नसता, हा क्लॉज नसता तरी पण आपल्याला ते क्लिअर होतंच, पण त्यांनी तरी पण इथे स्पेसिफिकली दिले. मिस्टर एक्स ओन्स अ ग्रोसरी स्टोअर. मिस्टर एक्सचं ग्रोसरी स्टोअर आहे. ही प्रोक्युअर्स राईस, व्हीट अँड बिस्किट्स फॉर बिंग सोल्ड इन इट्स स्टोअर. आउट ऑफ द इन्व्हेंटरी सो परचेस ही हॅज टेकन 10 kgs of rice and wheat for household use. Being used for personal consumption, ITC on 10 kgs of rice and wheat is blocked. तो स्वतः करता जे घेईल त्याने त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट घ्यायला नाही पाहिजे. एखादा मोबाईल शॉप आहे तर तो काय मोबाईल कोणाकडे विकत घेईल, त्याच्या स्टॉकमध्ये जर मोबाईल असेल तोच तो यूज करेल ना. एखाद्यापर्यंत पर्सनचं कपड्याचं दुकान आहे, स्वतः करता कपड्याच्या दुकानातच वापरेल. तर त्याला सांगितलं की जे तू स्वतः करता यूज करशील त्या वस्तू त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट घ्यायचं नाही. आउटवर्डमध्ये टॅक्स नाही आहे तर इनवर्डमध्ये टॅक्स तुम्ही घेऊ नका. ITC कोणाला मिळतो, ज्याच्या आउटवर्डमध्ये टॅक्स तो कलेक्ट करतो ना, म्हणून त्याला त्याच्या इनवर्ड सप्लायचा जो काय इनपुट टॅक्स क्रेडिट आहे. मग तुम्ही गुड्स घेताय, तुम्हाला ते गुड्स घेण्याला काय सर्व्हिस पण घ्यायला लागत असतील, सर्व्हिसचा पण तुम्हाला ITC अवेलेबल असेल. गुड्स जर का हरवले, चोरीला गेले, डिस्ट्रॉयड झाले कुठल्याही कारणास्तव, रिटर्न ऑफ और डिस्पोजल ऑफ बाय वे ऑफ गिफ्ट और फ्री सॅम्पल्स, कुठल्याही प्रकारे गुड्स हरवले, म्हणजे तुम्हाला इथे पण कन्क्लुजन काय की त्या गुड्सवरती आता आउटवर्ड सप्लाय होणार नाही, म्हणजे गव्हर्नमेंटला टॅक्स मिळणार नाही. तुमचे गुड्स हरवले, तुम्ही बघा काय असेल ते. चोरीला गेले, तुम्हीच जबाबदार. आम्ही मात्र त्या गुड्सचं इनपुट टॅक्स क्रेडिट तुम्हाला घेऊ देणार नाही. क्लॉज एचमध्ये हे सांगितलं आहे, सेक्शन 17(5) क्लॉज एचमध्ये गुड्स लॉस, स्टोलन, डिस्ट्रॉयड, रिटर्न ऑफ और डिस्पोजल ऑफ बाय वे ऑफ गिफ्ट, कोणाला गिफ्ट दिले किंवा फ्री सॅम्पल म्हणून दिले तरी त्याचा ITC मिळणार नाही. मग ह्याच्यामध्ये काय दिलं, एक सर्क्युलर आलं होतं, त्याच्यामध्ये सर्क्युलर आलं होतं. त्या सर्क्युलरमध्ये काय क्लेरिफाय केलं गेलं की जर का गुड्स समजा डॅमेज झाले की एक्सपायर झाले, हॅज क्लेरिफाईड दॅट रिटेलर होलसेलर कॅन रिटर्न द टाईम एक्सपायर्ड गुड्स आयदर बाय ट्रीटिंग द सेम ॲज फ्रेश सप्लाय और बाय इश्यूइंग क्रेडिट नोट. हे गुड्स रिटर्न करायचे कोणाला, मॅन्युफॅक्चररला. बस त्याच्या अगेन्स्ट तो ITC जो आहे तो रिव्हर्स होतो. मग आणि हे जे मॅन्युफॅक्चर वगैरे असतात ते ज्यावेळेस फ्री गिफ्ट देतात किंवा बाय 1 गेट मोर किंवा डिस्काउंट, सेकंड डे डिस्काउंट, तर मॅन्युफॅक्चरर जर आहे आणि मॅन्युफॅक्चररनी जर का फ्री सॅम्पल दिले तर मग मॅन्युफॅक्चररला ITC मिळत नाही, पण डिस्ट्रीब्युटरला पुढच्या चेनमध्ये काय प्रॉब्लेम नाही. गव्हर्नमेंटला एकदा ITC मिळालं ना
गव्हर्नमेंटला एकदा टॅक्स मिळाला आहे, जर मॅन्युफॅक्चररने सेल केले, डिस्ट्रीब्युटरनी फ्री सॅम्पल देऊ, डिस्ट्रीब्युटरनी कोणालाही फ्री देऊ, एकदा आउटवर्ड सप्लाय झाला आहे, गव्हर्नमेंटला एकदा टॅक्स मिळाला आहे, त्याचा ITC पण क्लेम झाला आहे. आता नेक्स्ट चेनमध्ये जर ते फ्री सॅम्पल दिले गेले किंवा अशा प्रकारे बाय वन गेट वन फ्री वगैरे ऑफर दिल्या गेल्या डिस्ट्रीब्युटरकडनं पुढे, आणि ही तर काय ऑफर जी असते बाय वन गेट वन फ्री ऑफर, ह्याच्यामध्ये दोन्हींची मिळूनच किंमत असते, त्याचा काही प्रॉब्लेमच नाही आहे. पण जर फ्री गिफ्ट दिले, सॅम्पल किंवा फ्री गिफ्ट दिले, हे जर मॅन्युफॅक्चररने दिले तर आउटवर्ड सप्लायवरती टॅक्स कलेक्ट होत नाही, तर मग त्याचा ITC ब्लॉक होईल मॅन्युफॅक्चररचा. पण मॅन्युफॅक्चररने जर ते गुड्स डिस्ट्रीब्युटरला दिले आणि जर त्याच्याकडून टॅक्स कलेक्ट केला आहे आणि त्याला सांगितलं की तुम्ही पुढे द्या फ्री गिफ्ट्स, तुम्हाला त्याचं आम्ही कन्सिडरेशन देऊ, नुकसान भरपाई देऊ, तर मग त्या केसमध्ये ITC अवेलेबल होतो. सेलची बिल एंट्री करतो म्हणजे जर का तुम्ही त्याचं कन्सिडरेशन घेत नाही, त्याच्यावर तुम्ही टॅक्स कलेक्ट करत नाही, कारण तो सेल नाही आहे, आउटवर्ड सप्लाय नाही आहे, तुम्ही फ्री सॅम्पल दिले की सपोज एक तुम्ही इन्व्हॉइस बनवत आहे, त्यात तुम्ही काय मटेरियल दिलं आणि तुम्ही त्यामध्ये काय मटेरियल फ्री देत आहे, त्याची काय तुम्ही कॉस्ट त्याच्यात तिथे लावत नाही आहे, त्यामुळे मग त्याच्यावरती तुम्हाला कुठल्याही प्रकारचा टॅक्स तुम्ही कलेक्ट करणारच नाही. तिथे काहीच प्रॉब्लेम नाही. आणि ती जी अमाऊंट आहे जी तुम्ही इन्व्हर्ट सप्लाय घेतला होता, तुमच्या कंपनीने इन्व्हर्ट सप्लाय घेतला होता किंवा तुम्ही डिस्ट्रीब्युटर आहे, तुम्ही इन्व्हर्ट सप्लाय घेतला होता, त्याच्यावर तुम्ही त्यांना टॅक्सही दिला होता, बरोबर आहे. त्यांना त्याच्या अगेन्स्ट ITC मिळेल, पण त्यांनी तुम्हाला स्कीम दिली की तुम्हाला दिलेले गुड्स आहेत तुम्ही पुढे फ्री सॅम्पल म्हणून द्या, आणि त्याची जी ॲक्च्युली जी कॉस्ट आहे, किती कॉस्ट तुम्ही फ्री गिफ्टमध्ये किती मटेरियल दिलं, हे तुम्ही कंपनीला इंटिमेट करता की महिन्याभरात तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही एवढे गुड्स दिलेले आहेत, आणि तेवढी अमाऊंट तुम्हाला कंपनी कॉम्पेन्सेट करते. ओके ना. हे तुम्ही दाखवणार कसं काय, जर तुम्ही काय टॅक्सेबल सप्लाय करताय त्यात तुम्ही हे पण गुड्स देताय, तर त्या तिथे तुम्ही एंट्री कराल आणि त्याची कॉस्ट नील दाखवाल. विदाउट रेटची एंट्री होईल. 4-5 मटेरियल आहेत, तुम्ही तिथे क्वांटिटी द्याल तिथे रेट द्याल, आणि आणखीन काय मटेरियल द्याल तिथे क्वांटिटी द्याल, रेट तिथे तुम्ही नील द्याल, त्याचा कुठलाही तुम्हाला कन्सिडरेशन घ्यायचं नाही आहे. आणि तुम्ही खाली त्या गुड्सच्या खाली डिस्प्लेमध्ये लिहू शकता की जे गुड्सचे आयटम आहे त्या इथे एक ऑप्शन टॅलीमध्ये ऑप्शन असतो की आयटम डिस्क्रिप्शन, तो इनेबल करायचा, तो इनेबल करून खाली द्यायचं की फ्री आहे म्हणून. आयटम डिस्क्रिप्शन तुम्ही जेव्हा एंट्री स्क्रीनवरती असता तेव्हा F12 प्रेस करून आयटम डिस्क्रिप्शन इनेबल करा, म्हणजे तुम्हाला त्या आयटमच्या खाली काही टेक्स्ट टाईप करता येईल त्या आयटम करता. हां, आता एक शेवटचं आहे बघा, एक सेक्शन 74 आहे, 129 आहे आणि 130 आहे. टॅक्स पे करायला लागला ह्या 3 सेक्शनमध्ये तर त्याचा पण इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नाही. आता सेक्शन 74 जो आहे तो टॅक्स चोरीबद्दल आहे, इव्हॅजन ऑफ टॅक्सेस. दुसरं 129मध्ये डिटेन्शन ऑफ गुड्स ऑर कन्व्हिनियन्सेस इन ट्रान्झिट, गुड्स ताब्यात घेतले गव्हर्नमेंटनी किंवा जे वाहन आहे ते ताब्यात घेतलं, काही चुकीच्या प्रकारे काही गोष्टी चालू होत्या, तर त्या केसमध्ये सेक्शन 74 जर बघाल, इकडे येऊन तुम्ही इथे येऊन बघाल, चॅप्टर 15 आहे डिमांड अँड रिकव्हरी.
या 74मध्ये चुकीच्या प्रकारे ITC घेतला गेला, चुकीच्या प्रकारे रिफंड केला गेला टॅक्स किंवा टॅक्स पेड केला आहे, त्यामध्ये काही गव्हर्मेंटला फ्रॉड किंवा चुकीच्या प्रकारे काही गोष्टी केलेल्या सापडल्या, तर त्याच्या अगेन्स्ट काही डिमांड, काही रिकव्हरी गव्हर्मेंटने घेतली असेल, टॅक्स घेतला असेल, तर त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नाही. आणि 129 आणि 130 पण खाली बघाल तर ऑफेन्सेस अँड पेनल्टीज आहे. याच्यामध्ये 129 म्हणजे डिटेन्शन, सीझर अँड रिलीज ऑफ गुड्स अँड कन्व्हियन्स इन ट्रान्झिट. डिटेन्शन आणि सीझर अँड रिलीज ऑफ गुड्स, ते गुड्स किंवा जे ट्रान्सपोर्टची गाडी असते ती पकडली गेली, त्याच्यामध्ये जसं EVA बनवतात, EVA बिलमध्ये काही वेगळे गुड्स दाखवलेत, गुड्सची क्वांटिटी, किंवा EVA बिल बनवलं नाही आणि जर गाडी एखादी पकडली गेली तर त्या गाडीमध्ये जे गुड्स सापडलेत त्याचा त्यांनी EVA बिल बनवलं नाही आहे किंवा EVA बिल बनवलं आहे, पण त्याच्यामध्ये त्यांनी जी दिलेली इन्फॉर्मेशन आहे ती मिसमॅच आहे किंवा चुकीची आहे, त्या केसमध्ये त्यांना काही फाईन लावली जाते. कन्फिस्केशन ऑफ गुड्स और कन्व्हियन्स अँड लेवी ऑफ पेनल्टी, ते गुड्स ताब्यात घेतले जातात किंवा ती गाडी ताब्यात घेतली जाते आणि मग त्यांना काही फाईन पेनल्टी लावली जाते. तो जो टॅक्स गव्हर्मेंटला पे केला आहे सेक्शन 74मध्ये 129, 130मध्ये, त्याचं कुठलेही क्रेडिट मिळत नाही. इव्हॅजन ऑफ टॅक्सेस और अपॉन डिटेन्शन ऑफ गुड्स और कन्व्हियन्सेस इन ट्रान्झिट और टुवर्ड्स रिडम्पशन ऑफ कन्फिस्केटेड गुड्स कन्व्हियन्सेस. ओके, हे आपलं ब्लॉक क्रेडिट होतं. याचं क्रेडिट मिळणार नाही. कुठल्या इनवर्ड सप्लायचं क्रेडिट मिळणार नाही. इनवर्ड सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस हे तुम्हाला सेक्शन 17 सबसेक्शन 5 मध्ये दिलेलं आहे. कितकी समजलंय का? आता तुम्हाला ब्लॉक क्रेडिट आहे हे 3B कुठे दाखवायला लागतं? तुम्ही 3B बघा, तुम्हाला 3B ब्लॉक क्रेडिट दाखवायला सांगितलं की नाही? आपण दाखवत नाही. मार्केट म्हणजे असे त्यांनी फॉर्मॅट तर दिलं आहे, फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे, पण एवढं सगळं दाखवायचं म्हटलं तर तेवढं तुमचं अकाउंटिंग प्रॉपर पाहिजे. तुम्हाला मी दाखवतो बघा, तुम्हाला दाखवतो बघा इकडे. पार्ट बी मध्ये आहे. आपण बघतोच काय इनपुट टॅक्स क्रेडिट. मग आपण 3B दाखवतो ना इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे सांगतो ना. मग आत्ता जे आपलं जे क्रेडिट आपल्याला एलिजिबल नाही आहे, जे ब्लॉक क्रेडिट आहे, ते दाखवण्याकरता काय ऑप्शन आहे का? कॉलम आहे का तिकडे? तुम्ही बघितलं आहे का? तुमच्या लक्षामध्ये आलं आहे का कधी? फोरमध्ये आहे एलिजिबल ITC. 4मध्ये ए बघा, मग बी बघा ITC रिव्हर्स आहे, रूल 42 आणि 43. सीमध्ये नेट ITC अवेलेबल A-B आणि डीमध्ये दिलं आहे इन एलिजिबल क्रेडिट.
ॲज पर सेक्शन 17 सबसेक्शन 5. किती अमाऊंट तुमची ब्लॉक क्रेडिटमध्ये गेली ही त्यांनी खाली रिपोर्ट करायला सांगितले. अशा प्रकारे काही युनिव्हर्स सप्लायवरती ITC ब्लॉक असतो हे किती जणांना माहिती आहे? किती लोकांना माहिती आहे की आपल्याला सगळा ITC मिळत नाही आणि तो डिक्लेअर पण इथे करायला पाहिजे. तुमच्याकडे जे नॉर्मल गोष्टी आहेत त्यात किती गडबड आहेत मी सांगा मला प्रॅक्टिकल वर्कमध्ये. त्यामुळे प्रोव्हिजन आहे ज्यावेळेस हे प्रॉपरली सगळं गव्हर्नमेंट कंपल्सरी करते हे द्यायलाच पाहिजे किंवा जे देत नाही त्यांच्यावर कारवाई होईल तेव्हा ह्याच्यावरती. आत्ता कसं चाललं आहे की तुम्हाला टॅक्स मिळतो ना तेवढ्या गोष्टी विचारा, बाकी एक्झाम्प्ट आहे इनएलिजिबल आहे हे तुम्हाला घेऊन करायचं आहे काय. आणि याच्यामध्ये काम वाढतं, रेकॉर्ड ठेवणं अकाउंटिंग मेंटेन करणं हे काम वाढतं. त्यामुळे अशा गोष्टींचं रिपोर्टिंग प्रॉपरली होत नाही. सेक्शन 42-43 हा महत्त्वाचा आहे. आता आपण जे सेक्शन 17.5 बघितलं आहे, आता आपण 17.1-2 बघू. त्यानंतर मग जेव्हा मी पुढची सेक्शन घेईन 17मधलेच त्यात आपल्याला रूल बघायला लागेल 42 आणि 43. फार महत्त्वाचा पॉईंट आहे तो. येईल पुढे येणारच आहे. काय विचारत आहे केतकी? थांबूया.